17 मार्च 1970ला महाराष्ट्र शासनाने नवी मुंबईच्या उभारणीचं काम सिडकोकडे दिलं आणि सिडको महामंडळाची स्थापना झाली. आणि संपूर्ण 95 गाव जी नवी मुंबईतली आहेत, ठाणे, बेलापूर पट्टी, पनवेल आणि उरण तालुक्यात, 95 गावामध्ये नवी मुंबई उभारणीचं काम सुरू झालं. सिडकोची स्थापना झाल्यापासून शासनाने आणि सिडको महामंडळाने इथून स्थानिक जे भूमिपुत्र आहेत त्यांच्या जमिनी संपादन करताना त्यांच्या मूलभूत गरजा आणि त्यांची भविष्यात होणारी तिची कुटुंब वाढ आणि निरनिराळ्या प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं. त्यामुळे आज अशी परिस्थिती झालेली आहे की 2026 सालानंतर सिडकोची स्थापना होऊन सुद्धा जे मूलभूत प्रश्न आहेत ते सुटलेले नाही आहेत. नैसर्गिकरित्या जी वाढ होते गावांची, तिची गरज लक्षात घेऊन गावाच्या अवजवला जी घरबांधणी करता जमीन सोडायला पाहिजे ती सोडलेली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी 1970 सालानंतर गावठाण विस्तार योजना न झाल्यामुळे आणि ते धोरण न राबवल्यामुळे जी बांधलेली घरं आहेत ती सगळी बेकायदेशीर ठरवून ती तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे. पहिली मागणी आहे की सिडकोनी जी काही घरावरती अनधिकृत बांधकाम म्हणून नोटीस दिलेल्या त्या मागे घ्याव्यात. प्रकल्पग्रस्तांचं एकही बांधकाम नवी मुंबईतील 95 गावातील तोडता कामा नये आणि ती सगळी जी घरं आहेत ती नियमित करावीत. घराखालची जमीन आहे ती भूईभाड्याने न देताना मालकी हक्काने द्यावी, एक महत्वाची मागणी आहे. दुसरी मागणी आहे, जे 12.5% जे भूखंड द्यायला पाहिजे होते ते अजूनही सर्व प्रकल्पग्रस्तांना दिलेले नाही आहेत. प्रामुख्याने उरण भागात तर जवळ 30 ते 40% जास्त प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचं वाटप दिलं नाही आहे. ते केलं जावं. नवी मुंबईतील अनेक जे विद्यार्थी आहेत, म्हणजे बेलापूर पट्टीपासून पनवेलपासून उरणपासून त्यांचं विद्यावेतन जे थांबवलेलं आहे, त्यामुळे शिक्षणातलं पासून विद्यार्थ्यांना वंचित करायचं काम केलेलं आहे. विद्यावेतन सुरू करावं. 12.5% भूखंड देत असताना प्रत्यक्ष 12.5% न देताना ते 9.25 गुंठे अशा भूखंडाचं वाटप केलेलं आहे. तर 4.25 गुंठ्यात ह्या भूखंडाचं काय केलं याचा हिशोब सिडकोने दिला पाहिजे आणि त्याचे पैसे प्रकल्पग्रस्तांना दिले गेले पाहिजेत. इथे उद्योगधंद्याची वाढ झालेली नाहीत. नवीन मुंबईतले जे उद्योगधंदे आलेत त्याच्यात प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या दिल्या जात नाहीत. हे अनेक प्रश्न आहेत आणि मुळामध्ये आता नवी मुंबईमध्ये 2 स्थानिक स्वराज्य संस्था काम करत आहेत. बेलापूर पट्टीमध्ये नवी मुंबईमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे. पनवेल महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे. या 2 ठिकाणी लोकांच्या प्रतिनिधित्व करण्याकरता स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना झाल्या कारणाने सिडकोचा कारभार तिथला गुंडाळला गेला पाहिजे. मुळामध्ये सिडकोचा कारभार चालवतो कोण? सिडकोचा कारभार हा सिडकोचा कार्यकारी संचालक, मॅनेजिंग डायरेक्टर, एक जो सिनियर IAS ऑफिसर आहे तो चालवतो. एक IAS ऑफिसर हा संपूर्ण 95 गावातल्या लोकांच्या भवितव्याचा निर्णय घेतो. त्या सिडकोच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवरती इतर 10 IAS अधिकारी आहेत. ते फक्त नाममात्री आहेत, म्हणजे ते फक्त हजेरी लावण्यापुरता किंवा कागदावर आहेत. फक्त कारभार जो चालवला तो सिडकोच्या MD कडनं चालवला जातो. ही जमीन जी आहे प्रकल्पग्रस्तांची आहे, जो पैसा आहे तो प्रकल्पग्रस्तांचा आहे. यावर्षी सिडकोचं बजेट आहे 16,400 कोटीचं, म्हणजे जवळ 16,000 कोटी रुपयांचं सिडकोचं बजेट आहे. हा पैसा प्रकल्पग्रस्तांचा आहे आणि त्या पैशाचा विनियोग म्हणण्यापेक्षा उधळपट्टी आणि भ्रष्टाचार करण्याचं काम हे सिडकोकडनं चाललेलं आहे. निर्णय फक्त एक IAS अधिकारी घेतो. त्याच्या उलट नवी मुंबई महानगरपालिकेचं ह्या वर्षीचं बजेट जे आहे ते 5,900 कोटी रुपयाचं आहे, म्हणजे जवळ 6,000 कोटी रुपयाचं आहे आणि 111 नगरसेवक ह्या जनतेच्या पैशाचा विनियोग करण्याचा निर्णय घेतात. पनवेल महानगरपालिकेचं बजेट जे आहे साधारणपणे 5,000 कोटीचं आहे. तिथे 71 नगरसेवक जे आहेत जनतेने निवडून दिले ते कारभार चालवतात. म्हणजे आज सिडकोकडे अब्जावधी कोटी रुपयांची मालमत्ता पडलेली आहे. त्याचा विनियोग म्हणण्यापेक्षा उधळपट्टी आणि भ्रष्टाचार करण्याचं काम सिडको महामंडळ करतायत. तो हा कारभार आता बंद झाला पाहिजे. सिडकोच्या स्थापनेला 56 वर्ष होऊन गेली. तेव्हा सिडकोच्या स्थापनेला 50 वर्ष जेव्हा झाली तेव्हा आम्ही सिडकोची आता गरज राहिलेली नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेकडे कारभार सोपवा आणि सिडको महामंडळ बरखास्त करा अशी शासनाकडे मागणी केली आणि 2020 सालापासून दरवर्षी 17 मार्च हा सिडको स्थापना दिन, हा काळा दिन म्हणून आम्ही हा दिन स्थापना करतो. नैना नावाचा जो प्रकल्प आणला त्या नैनामध्ये
शेतकऱ्यांच्या जमिनी 60% जमिनी भूखंड फुकट लाटायची आणि 40% जमीन शेतकऱ्यांकडे द्यायची आणि ते सुद्धा डेव्हलप करण्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, बेटरमेंट चार्जेस यावाने हजारो कोटी रुपयांची वसुली सिडको करते. तिकडे आज खोपटा लॉजिस्टिक पार्कमध्ये बेलगोंडा खार भागामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवरती आरक्षण टाकलेलं आहे. शेतकरी स्वतः काही काम करू शकत नाहीत आणि कवडी मोलाने त्या जमिनी घ्यायचं काम चाललेलं आहे. तेव्हा संपूर्ण ह्या नवी मुंबई प्रकल्पामध्ये लोकांचा जो काही कोडमारा झालेला आहे आणि सिडकोकडने अन्याय केला जातोय, तो सिडको महामंडळ बरखास्त करा अशी मागणी आहे. बेलापूर पट्टीतल्या लोकांचा पहिल्यापासूनच सिडकोला विरोध होता आणि सिडकोच्या स्थापनेपासून पनवेल उरण तालुक्यातील लोक आणि बेलापूर पट्टीतील नवी मुंबईतील लोक खांद्याला खांदा लावून लढत आहेत. उद्या ह्या निषेध कार्यक्रमाकरता नवी मुंबईतील म्हणजे 95 गावातील पनवेल उरण भाग आणि बेलापूर पट्टी भाग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इथूनच्या भागातील हजारो लोक ह्या कार्यक्रमात सहभागी होतील. बेलापूर पट्टीतले आमचे सहकारी मनोहर पाटील आणि त्यांचे सहकारी MIDCच्या विरुद्ध लढतायत, सिडकोच्या अन्यायाविरुद्ध लढतात. ती मंडळी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे. विमानतळ भागामध्ये अजूनपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ झाला, परंतु तिथे स्थानिक भूमिपुत्रांना डावलून बाहेरच्या लोकांची पैसे घेऊन भरती चाललेली आहे. हा प्रचंड अन्याय आहे. त्या मुळामध्ये या सगळ्या अन्यायाचं मूळ आहे हे नोकरशाहीचा कारभार असणारं, भ्रष्टाचाराचं कुरण बनलेलं, बेबंदशाहीचं वर्तन असणारं सिडको महामंडळ बरखास्त करावं या मागणीकरता आम्ही सिडकोच्या कार्यालयासमोर उद्या निदर्शन करणार आहोत. मी तमाम भूमिपुत्रांना म्हणजे नवी मुंबईत असेल, नैना असतील, लॉजिस्टिक पार्क असतील, बेलगोंडा पार्क असतील, या भागातील सगळ्या विमानतळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, या भागातील जे शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, मिठागर कामगार आहेत, मच्छीमार आहेत, या सगळ्यांना मी आवाहन करतोय की या कार्यक्रमात तुम्ही यशस्वी व्हावा आणि आपला निषेध नोंदवावा. नमस्कार. सिडको प्रकल्पग्रस्त सर्व जनतेस अगदी मनापासून आव्हान करतो की उद्या आपल्या 95 गाव संघर्ष समितीने जे काय कालाधीन म्हणून सिडको विरोधी पाळायचं ठरवलेलं आहे, त्याकरता सर्व शेतकरी बंधू भगिनी 10:30 पावणे 11च्या दरम्यान CBD सिडको भवन यांच्या गेटवरती जमायचं आहे. कारण कालाधीन जो आपण दरवर्षाप्रमाणे पाळतो, ह्या वेळेला वेगळ्या पद्धतीने पाळायचा आहे. शांतते मार्गाने आपल्याला तो दिन आणि निषेध दिन म्हणून पाळायचा आहे. मित्रो, आजपर्यंत सिडकोने आपल्याला फक्त फसवण्याशिवाय दुसरं काहीच केलेलं नाही. आपल्या जमिनी कवडी मोलानं घेऊन करोडो रुपयांनी त्या विकत आहेत आणि त्याचा होणारा मोबदला हा परस्पर सिडकोचे मग्रूर अधिकारी त्याचा गैरफायदा घेत आहेत. खरं प्रकल्प असताना आजपर्यंत पुनर्वसन कायद्याखाली 12.5% भूखंड देण्याचे जे कबूल केले आहे, ते आजपर्यंत 100% शेतकऱ्यांना काही पूर्तता केलेली नाही. शेतकरी स्वतः मागायला आल्यास त्याचे तांत्रिक अडचणी काढून त्यांना पिटाळून लावतात सिडको ऑफिसमधनं. परंतु त्या जागेवरती जर एखादा एजंट किंवा कॉन्ट्रॅक्टर किंवा बिल्डर आला तर त्याला VIP ट्रीटमेंट देऊन हे करतात आणि शेतकऱ्यांना स्वतः जर डेव्हलप करायचा असेल तर तो त्याने डेव्हलप न करता जबरदस्तीने बिल्डरला देण्यात यावा, अशा प्रकारची सिच्युएशन हे सिडकोचे अधिकारी तयार करत असतात. आणि सिडकोने आता सगळे जे एरिया आहे हे डेव्हलप करून मोकळी झालेली आहे. 12.5% सुद्धा त्यांच्याकडे आता भूखंड उपलब्ध नाही लोकांना वाटण्यासाठी. त्याच्यामुळे पुन्हा भूसंपादित जागा करून ते पुन्हा शेतकऱ्यांना कसं वाटप करणार याची मोठी हे झाली. आणि सिडकोने तर आजपर्यंत फसवणुकीशिवाय काहीच केलेलं नाही आणि सिडकोचं पण आता अस्तित्व संपलेलं आहे. कारण जी सिडकोची भूसंपादित जमीन होती ती पूर्णपणे सिडकोने तिची विल्हेवाट लावलेली आहे. तर आता काही शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे ही सिडको बंद होणे अत्यंत गरजेचं आहे. कारण सिडकोच्या नावाखाली इथल्या जे अधिकारी आहेत ते एवढे मग्रूर झालेले आहेत की त्यांना सिडको म्हणजे त्यांच्या बापाचीच प्रॉपर्टी वाटू लागलेली आहे आणि शेतकऱ्यांना अगदी कवडीमोल किंमत ते देत आहेत. त्याच्यामुळे उद्या सर्वांनी एकत्रित येऊन अध्यक्षांनी आव्हान केल्याप्रमाणे आपण सर्वांनी
10:30 पावणे 11च्या दरम्यान सिडको गेटवरती एकत्र जमायचं आहे आणि जास्तीत जास्त संख्येने जर हजर राहिला तर निश्चितच हा कालाधीन आपण पाळतोय तो सक्सेस होईल अशी मला खात्री आहे. नवी मुंबईतील सर्व भूमिपुत्रांना आम्ही आव्हान करत आहोत की सिडकोच्या स्थापनेपासून जो प्रकल्पग्रस्त बांधवांवर जो अन्याय झालेला आहे तो जर नष्ट करायचा असेल तर आता सिडको बरखास्त करण्याची वेळ आलेली आहे. सिडकोचा संपूर्ण कारभार आता नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका पाहत आहे. फक्त भूखंडांच्या विक्रीसाठी सिडकोचं आता सध्या अस्तित्व आहे आणि अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्याच्यात 12.5% असेल, विमानतळ बाधितांचा असेल, नैनाचा असेल, नवीन ज्या वसाहती झाल्यात त्यांचा प्रश्न आहेत, सर्वच प्रश्न आहेत आणि ह्या सर्व प्रश्नांकडे पाहण्यासाठी सिडको प्रशासनाकडे आता कुठलाही वेल नाही आहे किंवा जाणीवपूर्वक ते दुर्लक्ष करत आहेत. आणि सर्वात मोठं असं आहे की शासनाने आणि सिडकोने जे आमच्या जमिनीवर मोठं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधलेलं आहे त्या सर्व प्रकल्पग्रस्तांच्या आमच्या भूमिपुत्रांच्या अस्मिता असलेलं दिवा पाटील साहेबांचं नाव त्यांना द्यावं ही आमची सर्वांची मागणी आहे. आणि ती मागणी जी प्रथम आमच्या संघटनेमार्फत अध्यक्षांनी मागणी केली होती का आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांचं नाव द्यावं. त्या मागणीसाठी अनेक आंदोलनं झाली आणि आजही फक्त गाजर दाखवून लोकांचं समाधान केलं जातं आणि त्या आंदोलनाखाली त्या नावासाठी अनेक राजकीय पुढाऱ्यांनी फक्त आपली स्वतःची पोली ओढून घेतलेली आहे. आणि आता आम्ही सर्व समजलेलो आहोत की हा प्रश्न फक्त शेतकरी सोडू शकतात, राजकीय लोक सोडू शकत नाहीत. आणि या प्रश्नाच्या निकालासाठी सर्वांनी आम्ही आवाहन करत आहोत की आपण सिडको हटाव आणि भूमिपुत्र बचाव या आंदोलनात किंवा सिडकोचा कालाधीन निषेध करण्यासाठी आपण 17 तारखेला सिडको भवन समोर सर्वांनी जमावं ही सर्वांनी विनंती आहे.